नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महावितरण भरती 2023-24 यामध्ये ज्या काही 4 पोस्ट आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एईची जी पोस्ट आहे ती बी इलेक्ट्रिकल सिव्हिल बेसवर आहे। त्यानंतर जेईची जी पोस्ट आहे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी ती डिप्लोमा इलेक्ट्रिकल सिव्हिल बेसवर आहे। त्यानंतर अकाउंट असिस्टंट आहे ती बीकॉम बीबीए बेसवर आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा त्यावर काही प्रश्न आहे, मला त्यावर थोडं क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे व्हिडिओच्या अपडेटमध्ये। त्यानंतर विद्युत सहायक वितरण ही सुद्धा एक पोस्ट आहे, ती आयटी इलेक्ट्रिशियन वायरमन आणि सीओई बेसवर आहे। 5347 पोस्ट आहे यामध्ये। तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगतो मित्रांनो, जे काही अकाउंट असिस्टंटसाठी जे विद्यार्थी मित्र फॉर्म भरत आहेत किंवा फॉर्म भरला असेल, 19 एप्रिल लास्ट डेट आहे। विद्यार्थी मित्रांना माहिती असेलच, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल। त्यामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट आली की सर MBA चालतं का? ही खूप साधी गोष्ट आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हालासुद्धा समजायला पाहिजे की BBA प्लस MBA असेल किंवा BCom प्लस MBA असेल तर चालते, फक्त MBA चालत नाही, लक्षात घ्या। फक्त MBA जर असेल तर ते व्हॅलिड नाही आहे, ते चालणार नाही। तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन पाहिजे असते। मिनिमम क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं BCom किंवा BBA आवश्यक आहे। BCom नंतर MBA केलं असेल तरी चालेल, BBA नंतर MBA केलं असेल तरी चालेल। विद्युत सहायक वितरण ही जी काही पोस्ट आहे 5347 पोस्ट, यासाठी अभ्यास कसा करावा किंवा अजून किती वेळ आहे आपल्याकडे वितरणसाठी बनतो आहे मी, त्याच्यामध्ये महाट्रान्सकोचे जे विद्यार्थी फॉर्म भरले असेल किंवा आता जे एक्झामसाठी वाट बघत आहेत त्यांनासुद्धा थोडंफार ते गायडन्स मिळेलच, कारण की दोन्ही याचं सिलेबस सेम आहे, एक्झाम पॅटर्न सेम आहे, बऱ्याचशा गोष्टी सिमिलर आहे आणि फक्त जागेमध्ये फरक आहे। 1903 जागा ह्या महापारेषण विद्युत सहायकसाठी आहे आणि 5347 पोस्ट या वितरणसाठी आहे। मोठी वॅकन्सी आहे आणि या रिलेटेड बरेचसे अपडेट्स मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण नीट ऐका, कुठे स्किप करू नका। आता रिसेंटली एक्झाम झालेले आहे, त्याच्यामध्ये महापारेषण तुमचं सिनियर टेक्निशियन असेल, टेक्निशियन 1 असेल, टेक्निशियन 2 जे काही एक्झाम झालेले आहे सिनियर पोस्टच्या, त्याच्यामध्ये लक्षात आलं असेल की महापारेषणची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये ट्रान्समिशन किंवा पॉवर सिस्टम रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते जास्त आलेले आहे। त्याच्यामध्ये ट्रान्समिशन लाईन असेल किंवा त्याच्या रिलेटेड जे क्वेश्चन आहेत ते जास्त आलेले आहे। थोडंफार बेसिक इलेक्ट्रिकलचे प्रश्नसुद्धा बेसिकचे जे आलेले आहेत आणि जास्त टफ पेपर नाही आहे मित्रांनो, जास्त टफमध्ये जाऊ नका। बऱ्याचशा ठिकाणी विद्यार्थी मित्र जेई किंवा डिप्लोमा लेवलचा अभ्यास करत आहे, तर त्याची काहीही गरज नाही आहे, ITI लेवलचाच अभ्यास करा। जास्तीत जास्त स्टेटचं सोडून तुम्ही सेंट्रलमध्ये जाऊ शकता, सेंट्रलचा जो रेल्वेचा सिलेबस आहे तो फॉलो करू शकता। त्यामध्ये सुद्धा बरेचसे जे लेवल आहे ती थोडी हाय आहे रेल्वेमध्ये सुद्धा, तर तेवढीसुद्धा हाय लेवल आपल्या एक्झाममध्ये इथे येणार नाही आहे। बेसिक लेवल किंवा मॉडरेट लेवलचेच प्रश्न राहणार आहेत, ते आता आपल्याला लक्षात आलं असेल सिनियर टेक्निशियनच्या एक्झाममध्ये। तर विद्युत सहायक पारेषण किंवा विद्युत सहायक वितरण दोन्ही एक्झाममध्ये ट्रान्समिशन किंवा पॉवर सिस्टम रिलेटेड जास्त प्रश्न येणार आहे, प्लस तुमचं बेसिक इलेक्ट्रिकल आहे आणि थोडंफार बेसिक इलेक्ट्रॉनिक आहे किंवा इलेक्ट्रॉनिक रिलेटेड प्रश्न येणार आहे। एक्झामबद्दल आपण विचारणा केली किंवा जे काही विद्यार्थी मित्रांचे प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये जी एक्झाम आहे ती जूनच्या आधी होणार नाही, आपण ऑलरेडी 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जून किंवा त्याच्या पुढे एक्झाम होईल, कदाचित ती जुलैमध्ये सुद्धा होऊ शकते महापारेषण, ठीक आहे। महावितरणला तर भरपूर वेळ आहे, त्याच्यामुळे ॲटलिस्ट आपल्याकडे सध्या एप्रिलचा अर्धा महिना आपण म्हणू शकतो किंवा मे आणि जून हे 2 ते 2.5 महिने आपल्याकडे शिल्लक आहे। त्याच्यात परत सांगतो महापारेषणची एक्झाम जूनमध्ये कधी होऊ शकते किंवा जुलैमध्ये होऊ शकते, परंतु महावितरणची एक्झाम जुलैच्या आधी होणार नाही हे कन्फर्म आहे, ठीक आहे। आणि बाकी पुढे रेल्वेची सुद्धा एक्झाम आहे, विद्यार्थी मित्रांनी टेक्निशियनला किंवा ALPला अप्लाय केलं असेल तर तीसुद्धा पुढे एक्झाम आहे त्याच्यामध्ये। तर मित्रांनो मुख्यत्वे जे काही सिलेबस आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की सिलेबसमध्ये बेसिक इलेक्ट्रिकल, त्यानंतर तुमचं पॉवर सिस्टममध्ये ट्रान्समिशन लाईन, डिस्ट्रीब्युशन लाईन वगैरे, डिस्ट्रीब्युशन सिस्टम वगैरे, त्यानंतर मशीन्समध्ये ट्रान्सफॉर्मर, मोटर्स यावर जास्त प्रश्न येणार आहे। नॉन टेक्निकलमध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगतो, नॉन टेक्निकलमध्ये असं विशेष काही सांगता येणार नाही, परंतु रिझनिंगमध्ये वगैरे पझल, सिटिंग अरेंजमेंट वगैरे जास्त प्रश्न येणार आहे। बुकमधले जे काही तुम्हाला सांगतो महत्त्वाचे जे आहे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, म्हणजे प्रत्येक बुकमध्ये वेगवेगळे सिलेबस असतं, वेगवेगळे पॅटर्न फॉलो केले जातात। कंडक्टर्स, इन्सुलेटर्स वगैरे जे आहे याच्यावर बेसिक प्रश्न राहू शकतात किंवा वायर्स अँड केबल्स, अंडरग्राउंड केबल्स वगैरे, ओव्हरहेड लाईन केबल वगैरे। त्यानंतर DC सर्किट किंवा नेटवर्क ॲनालिसिसवर प्रश्न 2-3 प्रश्न येऊ शकतात। त्यानंतर तुमचा सेल्स अँड बॅटरीवर 1-2 प्रश्न येतीलच। त्यानंतर मॅग्नेटिझमवर 1 किंवा 2 प्रश्न राहतील, 100% राहतील। अर्थिंगची माहिती ते विचारू शकतात, अर्थिंगमध्ये 1-2 प्रश्न राहू शकतात। नंतर पॉवर सिस्टमवर तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, ट्रान्समिशन लाईनवर जास्त प्रश्न येतील। पॉवर सिस्टम रिलेटेड म्हणजे जनरेशन रिलेटेड प्रश्न, तिथे जनरेशन रिलेटेड प्रश्न कमी राहतील, परंतु थर्मल पॉवर प्लांट, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट हे तिन्ही पॉवर प्लांट व्यवस्थितरित्या करून ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतात। त्यानंतर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम स्विच गेअर अँड प्रोटेक्शन यावर प्रश्न येणार आहे। नंतर सबस्टेशन इक्विपमेंट महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या जॉबमधला किंवा आपल्या ड्युटीमधला, किंवा तुम्ही जे काही टेक्निशियन म्हणून वर्क कराल, पारेषण असो किंवा तुमचं वितरण असो, ठीक आहे। वितरणमध्ये ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला ट्रान्समिशन लाईनचा जास्त विचारण्यात येणार आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असेल किंवा 33/11 kV सबस्टेशन असेल, त्यातले जे इक्विपमेंट असतात, सर्किट ब्रेकर आहे, आयसोलेटर आहे, फ्युजेस आहे, त्यानंतर बसबार आहे,
या रिलेटेड तुमचे प्रश्न राहतील. पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहे, स्टेप अप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे, किंवा ट्रान्सफॉर्मरचे जे काही प्रकार आपले बाकीचे जे सबटाईप्स असतात ते सुद्धा करून ठेवा. आणि त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये 33/L1 kVचे सबस्टेशन असतं जिथे ऑपरेटर म्हणून वर्क करतात डिस्ट्रीब्युशनचे ऑपरेटर. त्याच्यानंतर जी काही सिस्टीम असते पूर्ण घरापर्यंत त्याची पूर्ण सिस्टीमची पूर्ण अभ्यास करून ठेवा. फॅक्च्युअल प्रश्न करून ठेवा. फॅक्च्युअल प्रश्न म्हणजे डिस्टन्स किती आहे, वायरमध्ये डिस्टन्स किती आहे, न्यूट्रल फेजमध्ये डिस्टन्स किती असतं, किंवा ओव्हरहेड लाईनचं वगैरे. डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणि ट्रान्समिशन सिस्टीम दोन्ही याचा अभ्यास चांगला करून ठेवा. दोन्ही ठिकाणी त्याचे प्रश्न विचारले जाणार आहे, डिस्कॉममध्ये आणि ट्रान्सकोमध्ये. त्यानंतर मोटर्स, मशीन्स, ट्रान्सफॉर्मरमध्ये पूर्ण स्ट्रक्चर, त्याचे पार्ट्स, त्याचे फंक्शन्स, त्याचं ऑपरेशन्स वगैरे, ट्रान्सफॉर्मरचं वगैरे सगळं. त्याच्यानंतर प्रकार, कुठला प्रकार कुठे वापरला जातो, किंवा ट्रान्सफॉर्मर बिघडला असता का उपाययोजना केली पाहिजे, किंवा काय अशा रिलेटेडचे प्रश्न तुम्ही करू शकता. कन्स्ट्रक्शन तुम्ही व्यवस्थित करून ठेवा, ऑपरेशन आणि मेंटेनन्स करून ठेवा. टेक्निकलचा अभ्यास तुमच्यासाठी आवश्यक आहेच. त्यावरच तुमचं स्कोरिंग आहे. 50 प्रश्न 110 मार्काला, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2.2चा वेटेजचा आहे. परंतु नॉन टेक्निकल म्हणजे ॲप्टिट्यूड, रिजनिंग, त्यासाठी आपण ऑलरेडी बुक्स रिलेटेड माहिती, इन्फॉर्मेशन वगैरे सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. त्याची प्रॅक्टिस आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्न आपल्याला नॉन टेकचा येत असतो, परंतु त्याला वेळ पुरत नाही. जसं रिजनिंगमध्ये भरपूर वेळ जातो, ॲप्टिट्यूडमध्ये सुद्धा वेळ जातो. त्याचे ट्रिक्स अँड ट्रिप्स तुम्हाला आले पाहिजे, ट्रिक्स वगैरे आले पाहिजे, त्याचे फॉर्म्युले माहीत पाहिजे ॲप्टिट्यूडचे वगैरे. नंतर रिजनिंगमध्ये प्रॅक्टिस आवश्यक आहे. आणि तुम्ही जेवढे जास्त प्रॉब्लेम सॉल्व कराल त्यासाठी प्रिव्हियस पेपर असेल जे अवेलेबल असेल ते कुठल्याही एक्झामचे वगैरे, आणि प्लस तुम्ही टेस्ट वगैरे घेतल्या असेल तर त्या सॉल्व करा, जास्तीत जास्त सॉल्व करा. आणि प्लस तुम्ही जे काही ऑब्जेक्टिव्हचं बुक रेफर करत असाल, तुम्हाला बुक रिलेटेड भरपूर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये, चॅनलमध्ये दिलेली आहे. तर त्यामध्ये त्याचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते न पाहता, त्याचे उत्तरं न बघता जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त ते सॉल्व करायचा प्रयत्न करा. नॉन टेक्निकलमध्ये कॅल्क्युलेशनला वेळ जातो, त्याच्यामुळे तुम्हाला जे काही कमी वेळेमध्ये जे सॉल्व करणं महत्त्वाचं असतं ते तुम्हाला आवश्यक आहे. कारण की नॉन टेक्निकलमध्ये जास्त प्रॅक्टिस आवश्यक आहे. जर प्रॅक्टिस कराल तरच तुम्ही कमी वेळेमध्ये सॉल्व करू शकता. ठीक आहे. जेवढं जास्त तुम्ही सॉल्व कराल तेवढं जास्त तुमचा स्कोअर चांगला होईल. ठीक आहे. टेक्निकलमध्ये वेळ लागत नाही. जर माहिती असलं तर पटकन तुम्हाला आन्सर तिथे माहिती पडतं. ठीक आहे. आणि बाकी न्यूमेरिकलचा जर विचार केला टेक्निकलमध्ये तर 50 पैकी साधारण 10 ते 12 किंवा 15पर्यंत सुद्धा न्यूमेरिकलचे चान्सेस, बेसिक न्यूमेरिकलचे. जसं सध्या आपल्याकडे बघा एप्रिल, मे आणि जून या 3 महिने बाकी आहे. 19 तारीख लास्ट डेट आहे. महाडिस्कॉमची तुम्ही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरा. आणि जी काही आता तुमच्या चुका झाल्या असतील तर परत फॉर्म तुम्ही भरू शकता, काही अडचण नाही आहे. तुम्ही जर एकाच रजिस्ट्रेशनवर 2 फॉर्म भरले असेल तर आधीचा फॉर्म रिजेक्ट होतो, नंतरचा फॉर्म ॲक्सेप्ट होतो. किंवा 2 वेगवेगळे रजिस्ट्रेशन, वेगवेगळे नंबर दिले असेल तर तो नंबरचा जो तुमचा करेक्ट फॉर्म आहे तर त्याचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे ठेवा आणि त्याच रजिस्ट्रेशन नंबरवर तुम्ही एक्झाम अटेंड करू शकता. पुढे आपण डेमो लेक्चरसुद्धा घेण्याचा प्लॅन करतो आहे. पुढच्या 2-4 दिवसामध्ये डेमो लेक्चरसुद्धा आपले सुरू होऊन जातील, टेक्निकल रिलेटेड किंवा नॉन टेक्निकल रिलेटेड दोन्ही. ठीक. आणि जास्त डीपमध्ये जाऊ नका. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रॉब्लेम आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बरंचसं लक्षातच आलेलं नाही आहे, बऱ्याचशा लक्षात कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहे, बेसिक गोष्टी लक्षात आलेल्या नाही आहे. त्याच्या प्रिपरेशन रिलेटेड तुम्हाला सांगतो की प्रिपरेशन सुरू ठेवा. कुठल्याच निगेटिव्ह गोष्टींमध्ये येऊ पडू नका. आणि जास्त करून ग्रुप्सपासून किंवा फ्रेंड सर्कलपासून थोडं दूर राहा. जे प्रिपरेशनमध्ये आहे त्यांच्याशीच कॉन्टॅक्टमध्ये राहा, बाकी सगळ्यांपासून दूर राहा. कारण की लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आहे, परत परत तशी अपॉर्च्युनिटी येत नाही. साधारण बघा 1900 वॅकन्सीज ट्रान्सकोच्या आहे आणि 5300 म्हणजे साधारण 7,000 ते 7,500 वॅकन्सीज आहे. मित्रांनो, चांगली अपॉर्च्युनिटी आहे. रेल्वेमध्ये सुद्धा चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यामुळे अख्खं वर्ष, हे वर्ष तुमचं चांगला अभ्यासामध्ये जाऊ द्या, जेणेकरून वर्षाच्या शेवटी तुम्हाला काहीतरी गुड न्यूज मिळेल आणि तुम्ही कुठल्यातरी गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागाल. तर असं करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुम्हाला मी बूस्टअप करण्याचा किंवा डायरेक्शन देण्याचा, मोटिवेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये प्रिपरेशनमध्ये राहा, चांगल्या तयारीमध्ये राहा, सिलेक्शन तुमचंच आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.